आपण कधी कधी घाणघाण शिव्या देतो, वाईट वाईट बोलतो, पण आपल्या मुलाबाळाच्या देखत कधी वाईट बोलायचं नाही, वाईट शिव्या द्यायच्या नाही. कारण तुम्ही जशा शिव्या देतात, आपण निघून गेल्याच्या नंतर मुलं तशी शिव्या देत असतात, ही लक्षात ठेवा. आपल्या मुलावर तसे संस्कार घडत असतात. तुम्ही घरामध्ये जेवढं चांगलं वागाल तेवढं घरामधलं वातावरण हे चांगलं राहत असतं. आपला बाप जर माळकरी असेल तर मला असं वाटतं की पोरगा हा नक्की माळकरी निघाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला घरामध्ये कशाची चवच माहित नाही, मला असं वाटतंय की तो मनुष्य त्याला माहीतच नाही की तो पुढे तसे संस्कार करणार नाही. कारण एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती असं माऊलीने म्हटलंय. बालपण हे संस्काराने शोभत आहे. बालपणामध्ये संस्कार शोभत असतात. तिकडे बघा, या लहान लेकरावर चांगले संस्कार असले पाहिजे. आपण जर सकाळी उठल्या उठल्या गंध लावत असू तर मुलगा सुद्धा उठल्या उठल्या गंध लावणार. आपण उठल्या उठल्या जर आई वडिलांचं स्नान झाल्याच्या नंतर आई वडिलांचं दर्शन घेत असू तर मला असं वाटतंय की मुलगा मोठा झाल्याच्या नंतर आंघोळ झाली की पहिलं तुमचं दर्शन घेणार. तुम्ही जर उठल्या उठल्या रोज मंदिरामध्ये हनुमंतरायाच्या दर्शनाला येत असाल